खरं तर आहे ना, म्हणजे इथे एक पुढं जे मंदिर आहे हे सीता गुफा आहे आणि त्याच्या समोरच एक 5 वटवृक्ष आहे आणि त्या 5 वटवृक्षांचा मिळून जी वटी तयार झाली म्हणून याच्या पूर्ण परिसराला नाव पंचवटी देण्यात आले. आणि त्याच्या शेजारीच पुढं काळाराम मंदिर आहे, ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. पाऊस पडल्यानंतर आहे ना, हा पंचवटीचा जो पूर्ण परिसर आहे हा पूर्ण परिसर पाण्याखाली जातो. तुम्ही बघू शकता हे जे असतं ते सर्व पायऱ्या वगैरे हा पूर्णपणे ना, भरपूर पाऊस झाला आणि ज्यावेळेस पूर येतो गोदावरीला ते पूर्ण पाण्याखाली जातो. चला. काळाराम मंदिर सुमारे 1700 वर्षांपूर्वीचे हे मंदिर आणि याला बांधण्यासाठी लागलेले काळ 2000 वर्ष. मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला हनुमंतांची मूर्ती दिसून येईल. मंदिराच्या प्रांगणात गेल्यावर आपल्याला खूप खांब तयार केलेले दिसून येते. मंदिराच्या गाभाऱ्यातच प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या काळ्या कलरमध्ये मूर्ती ठेवलेल्या आहेत, म्हणून याला काळाराम मंदिर असे संबोधले आहे. हे मंदिर रंगाराव ओडेकर यांनी निधी दिला होता असे मानले जाते. या मंदिरात 84 खांब आहेत आणि हेच खांब 84 लाख प्रजातींचे चक्र दर्शवतात. आपण आता काळाराम मंदिर बघितलंय. खूप प्राचीन मंदिर आहे आणि त्याला 1200 वर्ष बांधण्यासाठी लागलेले. आपण चाललोय म्हणजे जे पंचवटी नाव जे पडले ते का पडलं ते बघण्यासाठी. मला मी बोललो होतो पंचवटी नाव का पडले, तर वडाचा झाडाचा नंबर 1 क्रमांक, 2, 3, पुढे 4 असे 5 वडाचे झाडं इथे म्हणून याला नाव पंचवटी पडले. आणि इथे एक सीता गुफा आहे, म्हणजे सीतासाठी ती गुफा बांधली. माझ्या मागच्या साईडला बघताय ती सीता गुफा आहे, तर मी त्यात मध्ये जाणार आहे. सीता गुफा
हे रामायण महाकाव्याशी एकदमच निगडीत आहे. वनवासाच्या दरम्यान सीतामातेचे संरक्षण म्हणून इथे सीतामात्यांना ठेवण्यात आले होते. या गुफेत भगवान श्रीरामांची पत्नी सीता हिचे राक्षस रावण याने अपहरण केले होते आणि ह्याच सीतामाईयांच्या संरक्षणासाठी ही गुफा बांधण्यात आली होती. गुफेच्या मध्येच एकदम वेगवेगळे कोरलेले काम आपणास दिसून येते. आता आपण सीतागुफाच्या बाहेर आलो. मध्ये महाराजा शिवलिंग आहे आणि कासव वगैरे ची ठेवलेली आणि सीतामातेचं पण दर्शन होते. प्रभू श्रीरामांचं पण होत आहे मध्ये सर्व आहे. आता हे बघणार आपण सीताहरण. सीताहरणचं काय बघू आता आपण मध्ये. फायनली आता आपलं पंचवटीचं पूर्ण दर्शन झालं आहे आणि आता तुम्ही मला भेटू शकता पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू. सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि लाईक आणि शेअर पण करा.